की जय भीम। आज आपण इकडे सर्वजण आपल्या बापाने आपल्याला जे आरक्षण दिले त्यासाठी इकडे उपस्थित झाले, त्याबद्दल तुमच्या सर्व भीम सैनिकांचे आणि 59 जाते सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। की जर तुम्ही आंबेडकरी समाजासोबत आणि आंबेडकरी अनुयायांसोबत मस्ती करायला गेलात तर तुम्हाला आंबेडकरी समाज रस्त्यावरती आणल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो, ही आपली लढाई एवढी तास थांबणार नाहीये। आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाखेड्यांमध्ये जाऊन आपल्याला लोकांना आवाहन करायचंय, लोकांना जागृत करायचंय। आज जे मुंबईमध्ये आले त्याबद्दल एवढ्या पावसामध्ये उभे आहेत कारण की आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं काम करून दिलंय। मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंब असेल किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढायची आयुष्यभर आहे। आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरतीच लढावं लागणार आहे। हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। मी जास्त बोलत नाही कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडले। जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो। पण ज्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। जय भीम।